सध्याच्या तोंडगाव नगरीमध्ये जो प्रघात होते, सध्या परिस्थितीत आज राजकीय क्षेत्रामध्ये उडी घेऊन येणाऱ्या तरुण सरपंच आज ज्या तोंडगावमध्ये घंटागाडी प्रस्थापित केली, जी 50 वर्षापासून घंटागाडी आली नाही, तेच आमच्या आदरणीय विनोद भाऊ गोटे यांची आपण थेट प्रतिक्रिया ऐकणार आहोत की गावाच्या विकासाबद्दल आणि सप्त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे। सरै संत गजानन महाराजाचा महाप्रसाद आस्थानामाळ या ठिकाणी होत आहे, त्यानिमित्तानं सर्व जनतेस गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त काय सांगाल? सर्वांना पहिले तर गजानन महाराजाच्या प्रगट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि हा सर्व गावाचा आणि आपल्या या पंचक्रोशीतला नावाजलेला खूप जुना सप्ताह आहे, त्यामुळे आणि सर्व लोक एकत्रित येऊन सगळे आपापले भेदभाव विसरून इथं येऊन आपल्या गुणागोविंदांना कीर्तनाची सेवा होते, कीर्तन ऐकतात शांतपणे। हे या एक लौकिक आहे याचा। धन्यवाद। आपण माजी सरपंच आहात, आपल्या माजी सरपंचापासून 16 वर्षाच्या काळापासून इथं सप्ताह चालतात, दरवर्षी आपण येतात, दरवर्षी आपण पाहतात, तर यावर्षी परिस्थिती काय वाटतंय? यावर्षी आपल्या माळावर जो सप्ताह होत आहे गजानन महाराज प्रगट दिन, आज 16 वर्षापूर्वी झालेला हा सप्ताह चालू झालेला आहे। तरी पण जसा पहिल्या वर्षी आपल्या या तोंडगाव नगरीमध्ये सप्ताह झाला, तसाच आजही सुद्धा वाढत्या संख्येने जास्तीत जास्त उल्हासाने हा सप्ताह चालू आहे आणि तो जोराशोरात होत आहे। तरी आपल्या गावामध्ये आणि सर्व पंचक्रोशीतून सर्व लोकांचे सहकार्य असल्यामुळं हे सर्व सप्ताह आपल्या माळावर चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहे। म्हणून सर्व गजानन महाराज सप्ताहाच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या इथे नागनाथ महाराजाची ज्या बारी मंडळाची सुरुवात केली असे आमचे दगडू काका यांची आपण थेट प्रतिक्रिया ऐकणार आहोत। दगडू काका, या प्रगट दिनानिमित्त आपण काय सांगा? हे प्रगट दिन जसं आपण ते बारी मंडळाचं करतो महादेव नागनाथ बाबाचं, त्यावेळेस आपण आता गजानन बाबाची समजा सोहळा केलेला आहे। आपल्याला गजानन बाबाच्या सोहळ्याला 15 ते 16 वर्ष झालेले आहेत, तर त्या वर्षापैकी बाकीच्या यावर्षी बहुसंख्येने चांगला व्यवस्थित होणार आहे, तरी चालू आहे हो बहुसंख्येने। सध्या परिस्थितीत तोंडगावमध्ये कोणतेही राजकारण असो, राजकारण विसरून सगळं समाजकारण आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारा जो भक्तिसागर आहे, या भक्तिसागरामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, म्हणून तोंडगाव हे लौकिक लाव आहे। कॅमेरामन गंगापुत्र डोलेसह बाळू जाधव, वाशिम।